नमस्कार. डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही वाटाणे मसाले भात बनवणार आहोत. त्यासाठी 2 पेले तांदूळ, बासमती तांदूळ या टोपामध्ये धुवून घेतले आहेत. 2 कांदे स्वच्छ असे धुवून चिरून ह्या ठिकाणी घेतले आहेत. हा आलं लसूण मिरचीचा ठेचा आहे. हा खडा मसाला आहे, म्हणजेच गरम मसाला. 2 पेले हिरवे वाटाणे आणि हे आहे 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. वाटाणे मसाले भात बनवण्यासाठी गॅसवरती एक टोप तापत ठेवला आहे. या टोपामध्ये 2-4 चमचे तेल टाकायचं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे. आता हा चांगला परतून घ्यायचा आहे खडा मसाला. तेलामध्ये चांगला असा परतून घेतल्यानंतर यामध्ये चिरलेले 2 कांदे जे आहेत ते ॲड करायचे आणि ढवळून घ्यायचे, म्हणजेच परतून घ्यायचे तेलामध्ये. टोपामधील कांदा परतून घेतल्यानंतर यामध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा आपण ॲड करायचा. सर्व बाजूनी हा मसाला भाजण्यासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे आलं लसूण मिरचीचा ठेचा या कांद्यामध्ये. टोपामधील कांदा चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे. आता यामध्ये 1 चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा धने पावडर टाकली आहे आणि 1 चमचा लाल तिखट मसाला टाकून आम्ही आता हे परतत आहोत, म्हणजे ढवळून घेत आहोत. आता यामध्ये आपल्याला 2 पेले मटार म्हणजे हिरवे वाटाणे टाकायचे आहेत आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी परतून घ्यायचं, म्हणजे ढवळून घ्यायचं. सर्व बाजूनी वाटाणे परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची आहे. साधारणतः 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती आणि आता या वाटाण्यांमध्ये टाकून हे ढवळून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचं. आता आपल्याला या टोपामध्ये 2 पेले बासमती तांदूळ टाकून ढवळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला हे बासमती तांदूळ या टोपामध्ये ॲड केल्यानंतर सर्व बाजूनी मस्त प्रकारे, म्हणजे चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचे आहेत. आपण पाहू शकता सर्व बाजूनी ढवळून घेतल्यानंतर बासमती तांदळाला सुद्धा मसाल्याचा रंग, हळदीचा रंग चांगल्या प्रकारे आलेला आहे. 2 पेले बासमती तांदूळ घेतले होते. आता 2 पेले बासमती तांदळासाठी आपल्याला यामध्ये 4 पेले गरम पाणी ॲड करायचं आहे. त्यासाठी आम्ही दुसऱ्या गॅसवरती पाणी तापत ठेवलं होतं. 4 पेले गरम पाणी टाकलं आहे, म्हणूनच हे आता लवकर शिजेल. आता चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं. चांगली अशी उकळी आलेली आहे आता याला. आता आपल्याला या टोपावरती 10 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. दहा मिनिटे झालेली आहेत. आपण आता हे झाकण उघडून पाहूया. वाव, खूप सुंदर असं आपला वाटाणे भात झालेला आहे. आपण पाहू शकता खूप चांगलं असं टेक्स्चर आलेलं आहे आणि वाफाळलेला हा वाटाणे भात कधी एकदा बशीमध्ये घेऊन खातोय असं झालं आहे. चला तर मग आता आपण हा वाटाणे भात बशीमध्ये घेऊन सर्व करूया चांगल्या प्रकारे आणि खायला घेऊया. आता आम्ही हा वाटाणे भात एका ताटामध्ये काढून घेत आहोत.
आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी करून पहा. साधा सोपा वाटाणे भात आम्ही बनवला आहे आणि ही वाटाणे भाताची रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की घरी करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा की कसा झाला आहे वाटाणे भात. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.